नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज प्रथम मानाची कावड मानली जाते सासवडमध्ये तेलेबोतेची कावड, ते आज चोपडस गावामध्ये आले आहे। इथून पुढचा प्रवास आणि हा प्रवास कसा असतो कावडीचा याबद्दल सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा, काय बाबा ही कावडीचा प्रवास कसा असतो? शिखर शिंगणापूर हे अखंड महाराष्ट्राचं व छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे। साधारणतः शिखर शिंगणापूर यात्रेमध्ये 4 ते 5 हजार कावडी शिखर शिंगणापूरच्या महादेवाला अभिषेक घालण्यासाठी येत असतात। त्यात प्रथम मानाची समजली जाणारी शिवयोगी बुद्धोजीबुवा तेली यांची प्रथम मानाची कावड सासवडची असून परंपरेनुसार ही कावड साधारणतः 1200 वर्षापूर्वीपासून शिखर शिंगणापूरला येते। संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून आणि त्यानंतर 16व्या शतकात तुकाराम महाराजांनी ह्या कावडीवर वारी केलेली आहे। म्हणजेच तुकाराम महाराजांच्या अभंगात ह्या कावडीचा उल्लेख आढळतो। खांद्या कावडीचा भार शिंगणापुरी जय जयकार, तुका म्हणे महादेवा ह्याची माझी भोळी सेवा। तदनंतर ही कावड आपल्या सासवडवरून निघताना शिवयोगी बुद्धोजी महाराज आपल्या घरादाराला आग लावून निघत असत। घरादाराला आग लावून निघाल्यानंतर दरमजल करत ही कावड शिखर शिंगणापूरला जाते आणि शेवटची मानाची समजली जाणारी धार या कावडीची शंभू महादेवाला अर्पण केली जाते। त्यानंतर धार अर्पण केल्यानंतर पूर्वीपासून आलेली परंपरा म्हणजेच घरादाराला आग लावून आल्यानंतर धार घातली की शिवयोगी बुद्धोजी महाराजांचे घर जसंच्या तसं व्हायचं, म्हणजे तीच परंपरा आजही चालू आहे। विशेष म्हणजे या कावडीला छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे भोसले यांच्यातर्फे 52 हात ध्वजाचे शिखर शिंगणापूरच्या मंदिर आणि बळी महाराजांच्या मंदिरा बांधलेले 52 हात ध्वज एक मान सन्मान आणि विडा मानाचा दिला जातो या कावडीला। हा जो प्रवास असतो हा किती दिवसाचा असतो? हा प्रवास रामनवमीला सासवडमधून जळत्या घराच्या जागाला प्रदक्षिणा मारून कावड दरमजल करत मुरटी जेजुरी मुरटी चोपडच नंतर फलटण बरड आंधरोड कोथळे मार्गे शिखर शिंगणापूरला जात असते। मुंगी घाट हा बघण्यासाठी लोक लांब लांब येतात, तर मुंगी घाटचा चित्रथरा कसा असतो? मुंगी घाटाचा प्रवास म्हणजे साक्षात मुंगी घाटाला एक शिखर शिंगणापूरच्या यात्रेचा दिवस सोडला तर एरवी कुणी चिटपाकरू त्या घाटाने जात नाही। घाट हा 90 अंश कोणाचा घाट आहे तो, आणि त्या दिवशीचा महिमा म्हणजे साक्षात बुद्धोजी महाराजांच्या कावडी बरोबर एक म्हणतात की पंढरीचे पांडुरंग परमात्मा कावडवर चढू लागा येत असतात। लाखो शिवभक्त स्वतःच्या जीवाचे रान करून ही कावड मुंगी घाट सर केला जाते। काय सांगाल तुम्ही आपल्या महादेव शंभू महाभक्तांना प्रवास कसा असतो यामधला अनुभव किंवा तिथे येण्यासाठी? कावडीचा प्रवास म्हणजे आजच्या कलियुगात एक आध्यात्मिक सुख किंवा संसाराच्या दगदगेपासून जर खरंच परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हायचं असेल किंवा जर आपल्याला खरंच आध्यात्मिक किंवा मनाचं सुख पाहिजे असेल तर आळंदीची पंढरीची वारी म्हणा किंवा आपल्या सासवड ते शिखर शिंगणापूरची वारी म्हणा, ही एक परंपरा आणि मनाला परमेश्वराच्या जवळ नेणारी आणि मनाला एक आत्मीय शांतता लाभणारी ह्या वारी आहेत। अवश्य शिवभक्तांनी कराव्या। त्यातूनच एक सन्मार्ग आपल्या आई वडिलांच्या प्रती प्रेम किंवा त्यांच्या प्रती जिव्हाळा, समाजात कसं राहावं कसं बोलावं किंवा एक सजग नागरिक म्हणून एक शिकवण जी आहे बुद्धोजी महाराजांनी दिलेली ती आपण अंगीकारून एक निर्व्यसनी किंवा एक आध्यात्मिक जीवन समाजात एक चांगला एक माणूस म्हणून जगता येतं, हे आम्ही महाराजांकडून आणि त्या कावडीच्या वारीत शिकलेलो आहे। अशा हा जो कावडीचा प्रवास आहे तेल्याबुतेची कावड मानाची म्हणून ओळखले जाते सासवड मधले सासवड ते शिखर शिंगणापूर हा प्रवास आपण या न्यूज चॅनल वरनं पाहणार आहोत। अशीच नवनवीन बातमी किंवा नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। you